दिशा सालियन या सेलिब्रिटी मॅनेजरचा सामूहिक बलात्कार करून खून झालेला आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे त्यांचे काही मित्र जे हाय प्रोफाईल मित्र राहिलेले आहेत जसे दिनो मोरिया असतील किंवा आदित्य पांचोलींचे चिरंजीव सूरज पांचोली असतील आणि बाकीची मंडळी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि आमच्यावर दबाव आला आणि त्यामुळे आम्ही याबद्दल तेव्हा आवाज उठवू शकलो नव्हतो। पण आज आम्हाला न्याय हवा आहे आणि न्याय हवा आहे त्यासाठी तपास यंत्रणा केंद्रातली हवी आणि ही सगळी केस वेगळ्या राज्यात उत्तर प्रदेश सरकार राज्यात चालवली जावी असं म्हणतात दिशा सालियनचे वडील 5 वर्षांनंतर ही केस सगळी झाल्याच्या। आता याचे काय परिणाम घडणार आहेत? शिवसेनेची अडचण झाली आहे का उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची प्रामुख्याने अडचण होणार आहे का? कारण आता राज्य इथे बदललेलं आहे आणि दिशा सालियनचे वकील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी तर इतकी सुद्धा मागणी केलेली आहे की आदित्य ठाकरे यांचं मोबाईल लोकेशन त्या दिवसाचं दाखवून द्या। ते कुठलं आहे ते बघा। ही ओपन अँड शट केस आहे। आता ही ओपन आणि शट राहणार की आणखी खुलासे होत राहणार हे मात्र बघावं लागेल। तुर्तास तरी आपण त्यावर चर्चा करणार आहोत आणि विशेष म्हणजे आजच्या चर्चेमध्ये दिशा सालियनचे आता जे वकील आहेत ओझा ते सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याचवेळी आणखी एक वकील असणार आहेत की जे ओझांच्या मुद्द्यांवरती प्रतिमुद्दा मांडणार आहेत, लीगल मुद्दा, कायदेशीर मुद्दा मांडणार आहेत। पाहायला विसरू नका 0 वर्ष आजची चर्चा 7:56 एबीपी माझावर।